नमस्कार मित्रांनो, नूतन्स रीडिंगमध्ये आपले स्वागत आहे. कालच्या भागात आपण माधवला शुद्धीवर येताना पाहिले. समोरील वाचन आपण आता करूया. ययाती महाराजांचं पात्र वाचनाला सुरुवात करू. 8 दिवस झाले तरी माधवाच्या दुखण्याला उतार पडण्याची चिन्हे मुळीच दिसेनात. पण 9व्या दिवशी अकस्मात त्याचा अंत होईल याची मात्र कुणालाच, राजवैद्यांना सुद्धा कल्पना नव्हती. त्या दिवशी एकदम त्याला खूप घाम येऊ लागला. आज ताप उतरेल अशी आशा निर्माण झाली. तो शुद्धीवर आला. ती कुठं आहे म्हणून त्याने मला विचारले. तो शर्मिष्ठेविषयी विचारत आहे असे मला वाटले. मी गप्प बसलो, पण त्याच्या आईला त्या प्रश्नाचा रोख नीट कळला नाही. तिने त्याच्या वादक्त वधूला बोलवणे पाठविले. मी तिला आतापर्यंत कधीच पाहिले नव्हते. 17-18 वर्षाची, यौवनात नुकतीच पदार्पण केलेली ती तरुणी माधवाच्या अंथरुणापाशी येऊन विनयाने उभी राहिली. त्या स्थितीतही तिच्या रूपाने माझे मन वेधून घेतले. माझ्या मनात आले, माधव मोठा भाग्यवान आहे. माधव तिला म्हणाला, बैस, अशी जवळ बैस, लाजू नकोस. मग राजवैद्यांकडे वळून तो म्हणाला, वैद्यराज, मी या दुखण्यातून उठेन ना? राजवैद्य उद्गारले, थोडे अधिक दिवस लागतील, पण आपण निश्चिंत बरे व्हाल. मग माझ्याकडे वळून माधव म्हणाला, महाराज, मला इतक्यात मरायचं नाही. मी मेलो तर तारकेला कोण सांभाळील? मी असाच तडकाफडकी निघून गेलो तर या माधवीला मी फसविल्यासारखं होईल. हिनं मी खूप खूप बेत केले आहेत महाराज. मोठी गोड अश्राप पोर आहे ही, तुमची वहिनी. लग्न झाल्यावर आपण जेवायला याल तेव्हा कोणती पक्वान्य करायची हे सुद्धा हिनं ठरवून ठेवलंय. लताकुंजात नुसत्या डोळ्यांनी आम्ही प्रहर प्रहर बोलत बसलो आहोत. नदी तीरावर एकमेकांच्या हातात हात घालून केवळ स्पर्शानं संभाषण करीत आम्ही कितीतरी घटका घालवल्या आहेत. 4 डोळ्यांनी आम्ही पाहिलेले स्वप्न खरी होईपर्यंत मला जगायला हवं महाराज. मी जगेन ना? महाराज, मला वचन द्या, काही करून तुला जगवीन असं वचन द्या. तो बोलला ते असंबद्ध, पण तो ते वातात बडबडत आहे असे मला वाटले. त्याच्या समाधानाकरिता मी त्याचा हात हातात घेऊन त्याला वचन दिले, काही करून मी तुला जगवीन. त्याचवेळी राजवैद्यांनी माझ्याकडे मोठ्या विचित्र आणि विषण्ण दृष्टीने पाहिले. लगेच आपल्या बटव्यातून त्यांनी कसली तरी मात्रा काढली आणि मुकुलिकेला ती उगाळून देऊन येण्याविषयी खुणावले. इतके दिवस बेशुद्ध स्थितीत तुटक तुटक बोलणारा माधव आता घडघड बोलत होता. तो माधवीला म्हणत होता, आपल्याला पहिली मुलगी झाली तर तिचं नाव मी ठेवायचं नी मुलगा झाला तर त्याचं नाव तू ठेवायचं. असं आपलं ठरलंय ना? कबूल आहे ना ते तुला? बघ, नाहीतर मग भांडायला लागशील. ती बिचारी काय बोलणार? एकांतातल्या तरल स्वप्नांचे ते संगीत त्या मृत्यूशय्येवरच्या पार्श्वभूमीवर धुतकारल्यासारखे वाटत होते. मुकुलिकेने मात्रा उगाळून आणली. राजवैद्य त्याला ती चाटवू लागले, पण त्याने त्याचा हात एकदम झिटकारून दिला. राजवैद्यांनी त्याच्या भावी वधूला ती मात्रा चाटवण्याकरिता खुणावले. तिने आपला हात त्याच्या ओठाजवळ नेला. तो तसाच घट्ट धरून म्हणाला, हे पहा, आपलं लग्न लागलं होय ना? 2-3 घटका तो तसाच बडबडला आणि मग एकदम स्तब्ध झाला. आता त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचे हात पाय गार पडू लागले. त्याला श्वास लागला. राजवैद्य सारखे धडपडत होते. त्याला काहीतरी चाटविण्याचा प्रयत्न करीत होते, पण कशाचाही उपयोग झाला नाही. त्याच्या देहाच्या पिंजऱ्यातून प्राणाचे पाखरू केव्हा उडून गेले ते सुद्धा कुणाला कळले नाही. दुपारी, हे पहा, आपलं लग्न लागलं असे माधवीला हात आपल्या हातात घेऊन तिला सांगणारा माधव संध्याकाळी चितेवर पडला होता.
त्याच्या निष्ठेच्या शरीराकडे मला बघवेना. त्याचे तो मोकळे हसणे कुठे गेले? मला सदैव धीर देणारा त्याचा स्पर्श. मी इथे जवळ उभा असून माधव आपला हात का हलवित नाही? महाराज अशी गोड हाक त्यांच्या मुखातून बाहेर का पडत नाही? जीव देणाऱ्या माझ्या मित्राच्या हृदयातला सारा सद्भाव कुठे गेला? माझा माधव कुठे गेला? एखाद्या लहान बालकासारखे हे प्रश्न मला सारखे सतावित होते. चिता पेटली. माधवाचे शरीर हळूहळू भस्मसात होऊ लागले. मी बघत होतो, प्रथम अश्रुपुषित, मग एखाद्या दगडाप्रमाणे स्तब्ध उभा राहून. मी तुला जगवीन असे मी माधवाला वचन दिले होते. मी हस्तनापूरचा सम्राट होतो, पण ते वचन मला पाळता आले नाही. जीवन आणि मरण किती क्रूर खेळ आहे हा. केवळ हा खेळ खेळण्याकरिता मनुष्य या जगात येतो. मनुष्य कशासाठी जगतो? तो का मरतो? माधवासारखा तरुण अगदी अकाली हे जग सोडून का जातो? मनातल्या स्वप्नांच्या कळ्या उमलू लागल्या न लागल्या तोच माधव कुठे गेला? माधवीला सोडून जायची त्याची मुळीच इच्छा नव्हती, तरीही त्याला जावे लागले. ते का? त्याने कोणता अपराध केला होता म्हणून दैवाने त्याला ही शिक्षा दिली? माधवाचा शेवटचा निरोप घेऊन मी परतलो. ती रात्र, छे रात्र कसली! क्षणाक्षणाला फुत्कार करीत माझ्या अंगावर चालून येणारी काळी नागिन होती ती. माझे मन पुन्हा पुन्हा मृत्यूचा विचार करीत होते. त्या विचारांच्या भयंकर भोवऱ्यातून काही केल्या मला बाहेर पडता येईना. देवयानीने यावे, माझ्याजवळ बसावे, माधवाच्या मृत्यूबद्दल हळहळावे, तिच्या मांडीवर डोके ठेवून मी त्याच्या गुणांचे तिच्यापाशी वर्णन करावे आणि तिच्या डोळ्यातले अश्रू माझ्या अश्रूंशी मिसळले म्हणजे मग तिच्या बाहुपाशात झोपी जावे. एखादे भ्यालेले बालक आईच्या कुशीत निर्धास्तपणे झोपते तसे शांतपणे निद्रेच्या अधीन व्हावे असे मला फार फार वाटत होते. पण माधव गेला म्हणून ऐकलं फार वाईट झालं. या शब्दापलीकडे तिनं एकही अधिक उणा शब्द उच्चारला नाही. माझी अन्नावर वासना नाही म्हणून सांगितले तेव्हा 2 घास तरी खा असा आग्रह केला नाही. आणि मी माझ्या महालात जाऊन तळमळत पडल्यावर ती तिकडे फिरकली सुद्धा नाही. कितीतरी वेळ मी शून्य मनाने बाहेरच्या काळोखाकडे पाहत उभा होतो. त्या काळोखात एकाएकी राजमार्गावर एक रथ दिसू लागला. तो रथ वेगाने मी उभा होतो त्या दिशेनेच येत होता, पण त्याच्या चाकांचा आवाज बिलकुल होत नव्हता. त्या रथाला जुंपलेल्या काळ्या घोड्यांच्या टापांचाही आवाज होत नव्हता. होय, त्या काळोखातही ते काळे घोडे मला स्पष्ट दिसत होते. मी टक लावून पाहत होतो. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना. बागेतल्या सर्व फुलझाडांचा चोळामोळा करीत तो रथ सरळ पुढे आला. मी उभा होतो. त्या खिडकीपाशी येऊन तो थांबला. सारथ्याने हळूच विचारले, चालायचं ना महाराज? मी म्हणालो, महाराणी झोपली आहे, छोटा यदू झोपला आहे. त्याचा निरोप घेतल्या वाचून माझे पुढचे शब्द मलाच ऐकू आले नाहीत. पाहता पाहता त्या सारथ्याचा हात लांब लांब झाला, खिडकीपर्यंत येऊन पोचला. एखाद्या फुलझाडावरले फूल खुडावे तसे त्याने मला अलगद उचलले आणि आपल्या रथात नेऊन ठेवले. रथ चालू लागला. हस्तिनापुरातली एक एक चिरपरिचित जागा मागे पडू लागली. हे देवालय, हे नृत्यशाळा, हे माधवाचे घर, लहानपणी नगरदेवतेच्या उत्सवात या उन्मत्त घोड्यावर बसून मी जिथे पराक्रम गाजविला होता ते हे विशाल क्रीडांगण. रथ धावत होता वाऱ्याच्या वेगाने. हे अशोकवन मागे पडले. आता मला राहावेना. मी सारथ्याला विचारले, रथ कुठं चाललाय? उत्तर आले, मला ठाऊक नाही. आपण परतणार कधी? मला ठाऊक नाही. मी चिडून विचारले, मग तुला काय ठाऊक आहे? फक्त 2 नावं. ती कोणती? पहिलं महाराजांचं आणि दुसरं माझं स्वतःचं. तुझं नाव काय? मृत्यू. किती भयंकर भास होता तो. त्या खिडकीच्या गजांना दोन्ही हातांनी मी घट्ट धरले, तरी भीतीने थरथर कापणारे माझे शरीर खाली कोसळून पडले की काय असे मला वाटू लागले.
मोठ्या कष्टाने मी मंचकावर येऊन बसलो, पण छाती धडधडत होती, पाय थरथरत होते, मन क्षणभर सुद्धा स्थिर नव्हते. मी पुन्हा पुन्हा मद्य घेतले, भरपूर मद्य घेतले. 2-3 घटकांनी मला बरे वाटू लागले. हळूहळू गुंगी आली, पण त्या गुंगीत मला एक भयंकर स्वप्न पडले. त्या स्वप्नात माझ्यासमोर एक चिता जळत होती. त्या जळत्या चितेत माझ्या एकेका अवयवांची राख होत होती. बघता बघता माझे डोळे, कान, ओठ, हातपाय यांची राख झाली. आता त्यांचा मला काही उपयोग नव्हता. माझ्या डोळ्यांना मुग्ध तरुणीप्रमाणे भासणारी सौम्य सुंदर सकाळ पुन्हा दिसणार नव्हती. उग्र आणि उत्तेजक मद्याप्रमाणे अमृताने भरलेल्या संजीवन ओठांचा स्पर्श पुन्हा माझ्या ओठांना होणार नव्हता. फुललेल्या सोनचाफ्याचा आणि पिकलेल्या अननसाचा गोड वास जसा पुन्हा माझ्या नाकात लाभणार नव्हता, तसा दृढ आलिंगनाने एक जीव झालेल्या प्रियसीच्या केशसंभाराचा सौम्य सुगंधही मला पुन्हा घेता येणार नव्हता. हे दृश्य पाहता पाहता माझी गुंगी पार उडाली. मी मंचकावर उठून बसलो. छाती धाड उडू लागली. जणू मृत्यूची भीती माझ्या हृदयावर घावामागून घाव घालीत होती आणि त्या घावांचे प्रतिध्वनी मला ऐकू येत होते. पारधी मागे लागलेला पाहून हरिणाने जीवाच्या आकांताने पळून सुटावे तसे माझे मन सैरावैरा धावू लागले. त्याला मध्याखेरीज दुसरे आश्रयस्थान सापडेना. कितीतरी वर्षात इतके मध्य मी घेतले नव्हते. हळूहळू त्याची धुंदी मला चढली. तो उन्माद दुसऱ्या उन्मादाची आठवण करून देऊ लागला. मुकुलिका, अलका, शर्मिष्ठा, देवयानी यांच्या कमनीय आकृती माझी वासना चेतवू लागल्या. डोळ्यांपुढे तरळू लागल्या. अलका खाली वाकून केसातल्या वेणीचा वास मला देत होती. तो वास घेता घेता मी धुंद होऊन गेलो. ती दूर होऊ लागली. लगेच मी ती वेणी तिच्या केसातून हिसकावून घेतली. दोन्ही हातांनी त्या फुलांचा चोळामोळा करीत ती नाकापाशी नेली. कंपित स्वरात अलका उद्गारली, "असं काय करावं युवराज?" मी उत्तर दिलं, "अजून माझं समाधान झालं नाही. आणखी सुगंध हवाय मला." अलकेला बाहुपाशात घट्ट धरून तिच्या ओठांचा, डोळ्यांचा, केसांचा, गालांचा सारा सुगंध पिऊन टाकण्याकरिता मी बाहू पसरले. पण मी डोळे उघडून पाहिले, पुन्हा पाहिले. माझ्या महालात मी एकटाच होतो. आणि अलका, ती कुठे आहे? तळघरात? छे, का दुसरीकडेच कुठे लपून बसली आहे? सशाच्या बिळात का सिंहाच्या गुहेत? अलका, मी मोठ्याने हाक मारली. कुणीतरी ओ दिली, पण ती अलका नव्हती, ती मुकुलिका होती. ती कुठे होती? दूर. छे, माझ्या बाहुपाशात. मी तिची चुंबने घेत होतो. मला चुंबने देत होतो. मी आकाशातले एक नक्षत्र मोजित होतो आणि तिचे एक चुंबन घेत होतो. नक्षत्रे मोजून संपली की माझी चुंबने थांबणार होती. पण माझ्या ओठांना हे गारगार कसे काय लागले? मुकुलिका कुठे आहे? माधवाच्या घरी ती त्याची सेवा करीत आहे. पण माधव कुठे आहे? तो मृत्यूचा हात धरून माझ्या ओठांना गारगार असे जे काही लागले, तो मृत्यूचा हातांचा स्पर्श होता काय? मी पुन्हा डोळे उघडून पाहिले. माझ्या महालात मी एकटाच होतो. कदाचित मृत्यू माझ्या भोवती अदृश्य स्वरूपात फिरत असेल. ही माझ्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल काय? कुणी सांगावे. या शेवटच्या रात्रीचा आनंद लुटू दे, पुरेपूर उपभोगू दे. आयुष्याचा रिकामा होत असलेला हा प्याला एकदाच फेसाळणाऱ्या स्त्री सुखाच्या मद्याने भरून जाऊ दे. शेवटचा प्याला, हो, शेवटचा प्याला. शर्मिष्ठे, क्षमा. मी उठलो. पाय लटपटत होते. शरीराचा तोल सावरता येत नव्हता. तरी मी उठलो आणि महालाचे दार खाडकन उघडून चालू लागलो. देवयानीच्या दारातली दासी पेंगत होती. माझी चाहूल लागताच ती चपापली, दचकून उठली. ती धावतच आत गेली. ती परत येईपर्यंत वाट पाहावी असे मला वाटत होते. महाराणींचा निरोप आल्यानंतरच मी आत जाणे योग्य होते. मनाला हे कळत होते, पण शरीर धीर धरायला तयार नव्हते. कुठलीही वासना वाघासारखी असते काय?
तिला ज्या उपभोगाची एकदा चटक लागते त्याच्या मागे ती वेड्यासारखी धावत सुटते. वासनेला फक्त जीभ असावी, कान डोळे मन हृदय काही देवाने तिला दिलेले नाही. तिला दुसरे तिसरे काही कळत नाही, कळते केवळ स्वतःचे समाधान. मद्याच्या अतिरेकामुळे माझा पावला पावलाला तोल जात होता. तरी मी देवयानीच्या महालात गेलो. तिथे काय घडले हे नीट आठवत नाही. जणू मी दाट धुक्यातून चाललो होतो. एक गोष्ट तेवढी आठवते, मला देवयानी हवी होती. क्षणाचाही विलंब न लावता तिने मला मिठी मारायला हवी होती. तिने आपले सर्व सौंदर्य माझ्या सेवेला सादर करायला हवे होते. पण मी मद्य घेतलेले आहे हे तिच्या लगेच लक्षात आले. ती बेभान झाली, चिडली, संतापली. मी चिडलो, रागावलो. शब्दाने शब्द वाढत गेला. मध्येच मी चुकून शर्मिष्ठेचं नाव घेतले. मग भांडण अधिकच वाढले. शुक्राचार्यांच्या रागाच्या आणि त्यांच्या भयंकर शापाच्या गोष्टी ती बोलू लागली. शेवटी मला तिने एक शपथ घ्यायला लावली. शुक्राचार्यांच्या नावाने तिने मला शपथ घ्यायला लावली. मी तुला कधीही स्पर्श करणार नाही. पराभूत आणि अतृप्त स्थितीत मी तिच्या महालाबाहेर पडलो. ज्या राजवाड्यात माझ्या पत्नीला स्पर्शसुद्धा करण्याचा अधिकार राहिला नव्हता, तिथे आता क्षणभर देखील थांबण्यात अर्थ नव्हता. मी मनाशी ठरविले, या राजवाड्यात पुन्हा पाऊल टाकायचे नाही. अशोकवनातच कायमचे राहायचे. या देवयानीचे पुन्हा तोंड पाहायचे नाही. अशोकवनात शर्मिष्ठेच्या आठवणीत दिवस कंठायचे. अशोकवनात जाण्याकरिता मी रथात बसलो. देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या मूर्ती माझ्या डोळ्यांपुढे आलटून पालटून नाचत होत्या. दोघीही मला हव्या होत्या, पण एकीने मला झिडकारले होते आणि दुसरी तिला मी दूर लोटले होते. रथ मार्गाला लागला न लागला तोच त्या दोन्ही मूर्ती एक झाल्या. त्यातून एक निराळी लावण्यवती युवती निर्माण झाली. ती रमणी क्षणोक्षणी नवी उन्मादक रूपे धारण करीत होती. शेवटी ती अलका झाली, मग मुकुलिका बनली. मुकुलिका, तिचे ते गुरु महाराज, नृत्यशाळेच्या मठात तिचे गुरु उतरले होते. हे मला आठवले. वाटले अशोकवनात जाऊन रात्रभर तळमळत पडण्यापेक्षा त्या गुरु महाराजांना भेटावे. मनशांतांचा काही मार्ग ते दाखवितात का पाहावे. सारथ्याला मठाकडे रथ न्यायला मी सांगितले. अपरात्री मला मठाच्या दारात पाहून मुकुलिका क्षणभर दचकली, पण पुढच्याच क्षणी सलज्ज स्मित करीत तिने आपल्या गुरु महाराजांकडे नेले. गुरु महाराज मोठे राजयोगी दिसले. त्यांना आपण पूर्वी कुठेतरी पाहिले असावे असे मला वाटले, पण ते क्षणभरच. मला काही आठवेना. मी माझे दुःख महाराजांना सांगितले. मी मद्य पिऊन या पवित्र स्थळी आलो आहे याबद्दल क्षमा करण्याविषयी त्यांना विनंती केली. त्याचबरोबर ते हसून म्हणाले, महाराज, मनशांतीचा अर्धा मार्ग आपण कधीच चोखाळला आहे. मग त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळेना. मी शासंक स्वराने विचारले, म्हणजे? महाराज, हा मृत्यूलोक आहे. अनंत दुःखांनी माणसाचं इथलं जीवन भरलेलं आहे. या दुःखाचा विसर पडणाऱ्या फक्त 2 दिव्य औषधी मृत्यूलोकात आहे. मी उत्सुकतेने विचारले, त्या कोणत्या? मदिरा आणि मदिराक्षी. मी स्तंभित झालो, पण मनाचा धीर करून विचारले, मद्यपान हे महापाप. गुरु महाराज उद्गारले, पाप आणि पुण्य या धूर्त पंडितांनी आणि मूर्ख माणसांनी प्रचलित केलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत. या जगात सुख आणि दुःख या 2च काय त्या खऱ्या गोष्टी आहेत. बाकी सर्व माया आहे. पाप आणि पुण्य हे नुसते मनाचे भास आहेत, कल्पनेचे खेळ आहेत. मी माझ्या भक्तांना तीर्थ म्हणून नेहमी मध्यच देतो. मी स्वप्नात आहे की काय हे मला कळेना. गुरु महाराज म्हणाले, महाराज, आपल्याला मनशांती हवी आहे ना? ती देणाऱ्या अनेक देवता मला वश आहेत. त्यातल्या हव्या त्या देवींची आपण आराधना करा. ते उठले आणि चालू लागले. मंत्रमुग्ध मनुष्याप्रमाणे मी त्यांच्या मागून मुकाट्याने जाऊ लागलो. साध्या जमिनीवरून मी चालत होतो, पण पळापळाला मला वाटत होते मी कुठल्या तरी
पर्वताच्या माथ्यावरून खाली गडगडत जात आहे. त्या दरीला अंत नव्हता. सृष्टीच्या प्रारंभापासून तिच्यातल्या एका क्षणालाही कधी सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाला नव्हता. उद्या भाग 4 सुरुवात करू. शर्मिष्ठा पुरूला घेऊन नगरात परत येताना पाहूया. पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आवर्जून पाहावी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा. धन्यवाद.